करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथील अल्पवयीन दलित मुलांना 4 दिवसापूर्वी काही लोकांनी मारहाण केली। दलित समाजातील मुलांना मारहाण करणाऱ्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी आज गडमुडशिंगी ग्रामस्थांनी अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांची भेट घेतली। यावेळी कारवाईच्या मागणीसह निवेदन देखील देण्यात आलं। करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथे काही तरुणांनी अल्पवयीन दलित मुलांना बेदम मारहाण केली आहे। या मारहाणीत संकल्पशास्त्री पियुष कांबळे, हर्षद कांबळे आणि श्रावण गोंधळी ही अल्पवयीन मुले जखमी झालेत। मात्र या प्रकरणानंतर पोलिसांनी संबंधित तरुणांवर केवळ जुजबी कारवाई केली आहे। अल्पवयीन दलित मुलांना बेदम मारहाण करणाऱ्या संबंधित तरुणावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज गडमुडशिंगी ग्रामस्थांनी अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी अल्पवयीन मुलांना मारहाण करणाऱ्यावर एट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करून कारवाई करावी या मागणीचं निवेदन देखील देण्यात आलं। यावेळी नंदकुमार गोंधळी, जितेंद्र कांबळे, अविनाश शिंदे, संतोष कांबळे, माधुरी कांबळे, राखी कांबळे, पूनम कांबळे, विश्रांती गोंधळी यांच्यासह महिला व गडमुडशिंगीतील दलित बांधव उपस्थित होते। मुलांना घालवायचं की नाही हा एक मोठा प्रश्न झालेला आहे। दलितांच्या मुलांनी शिकायचं की नाही शिकायचं हा सुद्धा मोठा प्रश्न झालेला आहे। त्यामुळे पूर्ण हा पालकवर्ग गडमुडशिंगी समाजाचा इथं आलेला आहे न्याय मागायला की आमच्या मुलांनी शाळा शिकायची आहे किंवा नाही आहे, शाळेत जायचं की नाही आहे। 7वीच्या 8वीच्या मुलांना जर माणसं 30-30, 40-40, 50-50, 60-60 वर्षाची जर पकडून हाणून मारत असतील, त्यांना उठता येत नाही किंवा त्यांना बसता येत नाही। कित्येक मुलं असं आहेत की ते फक्त डब झोपून आहेत, त्यांना पाठीवर झोपता येत नाही आहे, त्यांच्या लघवीवाटी रक्त झालेलं आहे। इतकं सारखं सुद्धा गंभीर असून सुद्धा पोलिसांनी PCR मागितलं नाही, डायरेक्ट MCR करून न्यायालयीन कोठडीमध्ये घेतलं। हे फार गंभीरमध्ये अतिशय चुकी बाब आहे। थोरला दवाखाना म्हटला कोल्हापूरचा, एवढा थोरल्या दवाखान्यात पोरांना ॲडमिट केलं, त्याच्यामध्ये सुद्धा दुसऱ्या दिवशी त्यांनी डिस्चार्ज घेतला। त्याच्यानंतर मुलांना रक्ताची उलटी झाली आणि मग परत आम्ही त्यांना ॲडमिट केलं शासकीय रुग्णालय गांधीनगरमध्ये। मग या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा पूर्णपणे चौकशी कसून झाली पाहिजे। एवढा गंभीर बाब असून सुद्धा या पोरांना त्यांनी डिस्चार्ज का दिला, ह्याच्यामध्ये वरदास्त कुणाचा आहे? हे पोलीस प्रशासन असेल किंवा वैद्यकीय प्रशासन असेल, हे कुणाच्या अंडर काम करत आहे? या महाराष्ट्रामध्ये, या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, शाहूंच्या नगरीमध्ये दलितांना न्याय मिळणार आहे की नाही आहे हा एक मोठा आणि गंभीर प्रश्नचिन्ह आमच्यावर उभारून आता राहिलेला आहे सर। त्यामुळे मीडियाला आणि आमची सगळ्यांनाच विनंती आहे की आमच्या समाजाला, या दलित समाजाला न्याय मिळावा आणि जोपर्यंत सगळ्यांना अटक होत नाही परत अनेकदा आम्ही धरणे आंदोलन सुद्धा आम्ही बसल्याशिवाय राहणार नाही। ह्या आरोपीने जर अटक जर नाही केलं तर आम्ही धरणे आंदोलन बसणार म्हणजे बसणार, उपोषणाला बसणार।